हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आज आमचा बऱ्याच दिवसांपासूनचा प्लॅन सक्सेसफुल झाला. आता माझ्या बाळाला थोडंसं बरं नव्हतं, त्यामुळे थोडासा लाड करत होते सकाळी सकाळी ह्यासाठी, कारण की लवकरच आम्ही निघालो होतो. तर आज आम्ही जातो आहे रिसॉर्टला, म्हणजे वन डे म्हणजे स्टे वगैरे नाही करणार आहे, फक्त डेला आम्ही जाणार आहे. थोडंसं जेवण वगैरे करून थोडंसं एन्जॉय करून घरी यायचं असा प्लॅन केला होता. ऐन वेळेस प्लॅन झालेला, त्यामुळं सगळे रिसॉर्ट बुक होते. अजिबातच आम्हाला एक पण रिसॉर्ट अवेलेबल नव्हता जो आम्हाला पाहिजे होता. पण ऐन वेळेस मग जो रिसॉर्ट आम्हाला मिळाला त्या रिसॉर्टचं बुकिंग करून आम्ही निघालो होतो सगळेजणं. फ्रायडेला बुकिंग केलं आणि संडेला आम्ही निघालो होतो. तर चतुर्थी असल्यामुळे बरेच जणांचा उपवास होता, पण आता प्रवासाला निघालो आहे. थोडंसं लांब होतं आणि वातावरण पण मस्त थंड झालेलं, तर अशा वातावरणात उपवास वगैरे करायची कोणाचीच इच्छा नाही झाली. मग सगळ्यांनीच खाऊन घेतलं होतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे जेवण होते तिकडं, पण तरी पण कोणीच उपवास केला नव्हता. सगळेजण संध्याकाळी पकडणार होते, जे पकडणार होते ते, आणि बाकीच्यांनी तर सगळ्यांनी खाल्लं होतं. तर सगळ्यात अगोदर आम्ही घरातून निघालो 8:30 वाजता निघालो. थोडंसं पुढं गेल्यानंतर नाश्त्याला थांबलो. नाश्त्याला आम्ही भेळभत्ता भज्जीच घेतली होती. जास्त काही हेवी आम्हाला खायचं नव्हतं, कारण आम्हाला पोचेपर्यंत लेट होणार होता आणि मग स्टार्टर जेवण सगळंच खायचं होतं. त्यामुळे थोडासा नाश्ता केला. मस्त पाऊस येत होता, खूप पाऊस होता आज, बराच पाऊस होता. आणि आम्ही जिकडे जातोय तिकडे तर कायमच पाऊस असतो, कारण तिकडे भाताची शेती आहे, तर तिकडे बराच पाऊस पडत असतो. आणि असे मस्त छान छान नजारे बघत आम्ही पोचलो होतो, म्हणजे जात होतो रिसॉर्टला. तर रिसॉर्टचं नाव तुम्हाला पुढे दिसेलच. इतकं म्हणजे ठीक होतं डेसाठी, म्हणजे आम्हाला थोडासा टाईम स्पेंड करायचा होता एकत्र सगळ्यांना. बरेच दिवस आम्ही कुठेच गेलो नव्हतो, त्यामुळं आम्ही गेलो होतो. तर हा आहे रिसॉर्ट, सॅम्स कंट्री. बऱ्याचशा गाड्या होत्या तिकडे, म्हणजे जे स्टेला आले होते सॅटर्डेला ते लोक अजून होते, त्यांचं चेकआउट नव्हता झाला. आम्हाला पोचायला 11 वाजले होते. स्विमिंग पूल वगैरे म्हणजे अशा काही इतक्या जास्त ॲक्टिव्हिटी नव्हत्या, पण आम्ही जस्ट आमचा एन्जॉय करण्यासाठी तिकडे गेलो होतो आणि आम्ही खरंच एन्जॉय केला. बाकीच्या गोष्टी तिकडे इतक्या काय म्हणजे नव्हत्या, म्हणजे इतकी काय फॅसिलिटी नव्हती, ॲडव्हेंचर्स वगैरे किंवा काही राईड्स वगैरे असं काहीही नव्हतं. फक्त स्विमिंग पूल होता आणि असे विला होते. पण आम्ही रूम वगैरे काहीच बुक केलं नव्हतं. आम्ही जस्ट असंच एखादं रूम घेतलं होतं चेंज वगैरे करायला, जर आम्ही भिजलो पावसात तर. हा त्यांचा डायनिंग एरिया होता. गेल्या गेल्या सगळ्यांनी कॅरम वगैरे खेळायला सुरुवात केलेली. कॅरम त्यानंतर बॅडमिंटन, क्रिकेट वगैरे आपण असं खेळू शकतो. पण बाहेर पाऊस चालू होता, त्यामुळं सगळ्यात अगोदर कॅरम खेळत होते सगळे. नंतर कायरव आणि अर्णव क्रिकेट खेळत होते. कायरवनी तर खूप मजा केली, त्याला खूप मजा आली. जेव्हा आम्ही सगळे एकत्र जातो ना, त्यावेळेस त्याला खूप मजा येते. आणि आमचं इंटेन्शनच ते होतं. आणि स्पेशली राजसाठी गेलेलो, कारण त्याची खूप इच्छा होती की बऱ्याच दिवसांपासून आपण सगळेजण एकत्र जाऊयात. तर पूर्ण मस्त लॉन्स एरिया होता हा, असं ग्रीनरी होती खूप छान. आणि खाली थोडंसं वैतरणा डॅम पण आहे तिकडे, तर डॅमचं पाणी होतं तिकडे. मग नंतर ना आम्ही पण क्रिकेट खेळत होतो. तर मला तर एवढं नाही जमत, पण जस्ट खेळत होतो, ट्राय करत होतो. स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं, पण पाणी खूप थंड होतं आणि कायरवला खूप खोकला झाला होता, खोकत होतं. त्यामुळे त्याला मी फक्त साईडलाच बसवलेलं. आणि पाऊस पण चालू होता, कधी यायचा कधी नाही यायचं, म्हणजे जायचा पाऊस असा कंटिन्यू चालू, म्हणजे कंटिन्यू होता, अधूनमधून येत होता जात होता. त्यामुळे आम्ही पूलकडे बसलो होतो. छान व्ह्यू होता. हे डॅमचं पाणी आहे, म्हणजे वैतरणा डॅमचं पाणी आहे. ओव्हरऑल जस्ट असं रिलॅक्ससाठी गेलेलं. कायरो मस्त एन्जॉय करत होता स्विमिंग पूलमध्ये. पाणी खूप थंड होतं, त्यामुळं आम्ही कोणीच नाही गेलो. त्यानंतर आमची मजा चालू होती. आम्हाला बाकीच्या गोष्टींची गरज नाही, आम्ही सगळेजण जिकडे एकत्र असू ना तिकडे आमची मजा चालूच होऊन जाते.
आणि मग थोडासा असा टाईमपास केल्यानंतर आता वेळ होती म्हणजे स्टार्टर खायची. तर सगळेजण आम्ही इकडे बसलो होतो. कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक्स सगळं घेतलं होतं. चिप्स वगैरे घेतलेले कायरवला, अर्नवला. आम्ही पण खाल्ले. ज्यांचा उपवास होता त्यांना. उपवास तर कोणाचा राहिलाच नव्हता, म्हणजे सगळ्यांनी सोडलाच होता उपवास. स्टार्टर येत होतं. मग आम्ही गाणी लावलेली तिकडे. साऊंड अलाउड नव्हता. सॉरी म्हणजे टेप अलाउड नव्हतं, साऊंड सिस्टीम. पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला इकडे तुम्ही साऊंड द्या, आम्ही वेगळीकडे बसतो. कारण डायनिंग एरियाजवळ त्यांनी स्पीकर लावलेले, पण आम्हाला इकडे स्पीकर हवे होते, पण त्यांनी दिले आम्हाला. मग स्टार्टरमध्ये ना चिकन फ्राय पण होतं आणि हे पण होतं फिश फ्राय. सगळ्यात अगोदर त्यांनी फिश फ्राय दिलेलं, त्यानंतर चिकन फ्राय दिलेलं, चिकन मसाला असं मसाल्यामध्ये. टेस्टी होतं. मी तर नॉनव्हेज खाल्लं होतं. आता संडे, बाकी मी काही बघितलं नव्हतं. मी तर खाल्लं होतं. बऱ्याच जणांनी खाल्ले. फक्त 2 जणांनीच व्हेज खाल्लेलं, बाकी 2-3 जणांनी व्हेज खाल्लेलं आणि बाकी सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लेलं. आणि जेवण म्हणजे स्टार्टर वगैरे खाऊन सगळे परत एकदा पूलमध्ये गेलेले. मग त्यानंतर तिथून आम्ही आलो होतो जेवण करायला. सगळेजण मस्त गाणी. आता आम्ही डायनिंग एरियाजवळ गाणी लावून डान्स करत होतो आणि जेवण लागायला वेळ होता, त्यामुळे सगळे नाचत होते. जेंट्स लोक फार जोशमध्ये होते. आज फुल एन्जॉय केला होता. असं काही नाही आहे की मजा नाही आली. मजा आली. फक्त पाऊस थोडा चालू होता कंटिन्यू, त्यामुळे थोडंसं आत यावं लागायचं. मग परत आम्ही बाहेर जायचो. आणि मग फायनली लास्टला त्यांनी जेवण लावलं होतं. डाल राईस, पनीरची भाजी, चिकन मसाला, चपाती, सलाड. मस्त जेवण केलं छान. आणि संध्याकाळचा नाश्ता करून मग आम्ही निघणार होतो. पण पाऊस येत होता कंटिन्यू, त्यामुळं मग आम्ही नाश्ता करून लगेचच निघालो होतो घरी येण्यासाठी. कारण घरी पोचायला पण आम्हाला 2 तास लागले होते, कारण पैनेला फार ट्रॅफिक होतं. संडे असल्यामुळे फार गर्दी झाली होती. पाऊस पण चालू होता आणि रस्त्याची कामं पण खूप चालू होती. त्यामुळे आम्ही लवकरच निघालो होतो. 4 वाजता आम्ही निघालो. जेवण लेट केलेलं. थोडा वेळ बसलो, थोडा वेळ अजून क्रिकेट खेळला आणि मग आम्ही निघालो होतो. तर असा होता आमचा रिसॉर्ट डे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.